ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिः द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नायकं गुरुनौमि शास्त्रे नामविस्तुतं येषां सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति सहस्रशातं ज्ञानदानं परायणं विनायकं वन्दे भुवनमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुतामिति ज्ञानेश्वरस्य भगवानवद्भिर्मयेव श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामविष्णुं। प्रश्न 147वा, स्वयंप्रकाश आत्मा कसा आहे? आपण आता आत्म्याची विधेय विशेषणे शिकून राहिलो. त्यामध्ये आपण आत्मा सत, आत्माचित, आत्मानंदरूप कसा आहे, परत आत्मा हा ब्रह्मरूप कसा आहे. आता त्याचं विधेय विशेषण झालं आत्मा स्वयंप्रकाश कसा आहे. उत्तर, जो दीप न्यायाने आपल्या प्रकाशाविषयी कोणाचीही अपेक्षा करीत नाही, स्वतः सर्वाचा प्रकाश होतो, तो स्वयंप्रकाश होय. हे बघा, त्यांनी एक दृष्टांत दिला. दीप हा एक स्थूल दृष्टांत त्यांनी दिला की दीपाला काही आणण्याची अपेक्षा लागत नाही. त्याला आपण एकदा दिवा लावला, दिवा लावल्यानंतर त्याला काही आणण्याची अपेक्षा लागते की नाही. म्हणजे हे असेल म्हणजे दीपाचा प्रकाश होईल, तो असेल म्हणजे दीपाचा प्रकाश होईल असं नाही. एकदा दीप प्रज्वलित झाला रे झाला, त्याला काही दुसऱ्याची अपेक्षा लागत नाही. तसं आपण व्यवहारामध्ये आणि या भूगोलशास्त्रामध्ये तारे, चंद्र याला कोणता प्रकाश म्हणतो आपण? परप्रकाशित. चंद्राला कोणता प्रकाश आहे तर तो परप्रकाश आहे. ताऱ्यांना कुठला प्रकाश आहे? तो परप्रकाश आहे. कोणाचा आहे तो? सूर्याचा प्रकाश आहे. म्हणून चंद्र, तारे ह्यांना आपण परप्रकाशित म्हणतो आणि सूर्याला काय म्हणतो की स्वयंप्रकाशित. तसं दीप आहे. दिवा लावल्यानंतर आता त्या घरामध्ये, आता इथे बघा आपण, तर इथे ह्या ज्या सर्व वस्तू आहेत, या सर्व वस्तूला दुसऱ्याच्या प्रकाशाची अपेक्षा आहे का नाही? तुमचे टेबलवर असलेले फोटो असतील किंवा टाळ, मृदंग, ग्रंथ वगैरे, ह्यांना कोणाची अपेक्षा आहे? दुसऱ्याच्या प्रकाशाची अपेक्षा आहे. त्यांची गरज आहे, त्यांचं सहाय्य यांना हवं आहे. आणि हा जो आपण बल्ब लावला, याला कोणाची गरज आहे? नाही आहे. मग तो काय करतो? तो दुसऱ्याला प्रकाशित करतो, दुसऱ्याला प्रकाश देतो. तद्व स्वयंप्रकाश त्यालाच म्हणलं की त्याला अन्याच्या प्रकाशाची अपेक्षा नाही. कारण दुसऱ्याचा प्रकाश असेल म्हणजेच त्याचं ज्ञान होतं, त्याचं अस्तित्व जाणवतं असं नाही. तो स्वतःच कसा आहे ते प्रकाशित आहे. किंबहुना मनबुद्ध्याधिक नवे नवे जेवढे या ठिकाणी अनात्म पदार्थ असतील त्या सर्व पदार्थांना प्रकाश देण्याचं काम किंवा त्यांना जाणण्याचं काम किंवा त्यांचं ज्ञान होण्याचं काम कोण करतो? हा करतो. म्हणून याला काय म्हणायचं? स्वयंप्रकाश नाही, स्वयंप्रकाश. असा आत्मा आहे म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. असा आत्मा आहे जो स्वतः प्रकाशित आहे. क्रमांक 1, ज्याला प्रकाशित होण्यासाठी अन्याची किंवा दुसऱ्याची अपेक्षा नाही किंबहुना गरज नाही. आणि क्रमांक 3, जो सर्वांना प्रकाशित. हे 3 मुद्दे स्वयंप्रकाशित आत्मसंबंधी ध्यानात ठेवायचे. जो स्वतः कसा आहे? प्रकाशित आहे, प्रकाशमान आहे. याचा अर्थ प्रकाशमान आहे म्हणजे जो ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे कसा आहे की जो सर्वांना जाणतो, सर्वांना तो प्रकाशित करतो. एवढंच नव्हे तर त्याला काही आणण्याच्या प्रकाशाची गरज आहे असं नाही. तर दुसरे असेल आणि त्याच्यावर तो अवलंबून आहे असं नाही. त्याला काय म्हणायचं? स्वयंप्रकाश.
आणि तिसरा मुद्दा हा आहे, सगळ्याला जो प्रकाश देतो, ज्याला अन्याच्या प्रकाशाची अपेक्षा नाही, म्हणजे जो स्वतः अगोदर मुळात स्वयंप्रकाश आहे, दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही, आणि सर्वांना जो प्रकाश देतो त्याला काय म्हणायचं? स्वयंप्रकाश. आपण मागे बघितलं, चंद्र सूर्यादी जे प्रकाशमान आहेत त्यांना जड प्रकाश म्हणायचा, अंतःकरण वृत्ती हिला विकारी प्रकाश म्हणायचा, आणि आत्मस्वरूप म्हणजे कसं आहे की स्वयंप्रकाश. अथवा सदा जो अपरोक्ष व कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा तो स्वयंप्रकाश म्हणावा. परत लक्षण केलं त्याचा जो सदा अपरोक्ष आहे. अपरोक्ष आहे याचा अर्थ काय? प्रत्यक्ष आहे. विश्वातील बऱ्याच गोष्टी अशा आहेत, कितीतरी किंबहुना अनंत गोष्टी अशा आहेत की त्या कशा आहे की परोक्ष आहे, पण आत्मा हा कसा आहे की अपरोक्ष. म्हणून आता लोकांना पुराणामध्ये गोडी वाटती, यज्ञातील कर्म करण्यामध्ये गोडी रुची आहे, पण ह्या सर्व गोष्टी कशा आहे की परोक्ष आहे. शब्दांना त्याचं आपल्याला ज्ञान झालेलं आहे. यज्ञ केल्यानंतर स्वर्गसुख त्याला मिळतंय हे प्रत्यक्ष बघितलं का माऊली ज्ञानोबराय ग्रंथानं पुराण सांगितलं म्हणून कळतं. ग्रंथ पुराण यांनी सांगितलं म्हणून कळतं आपल्याला. प्रत्यक्ष कोण कोण आले? स्वर्ग कोणी बघितला? सत्यलोक कोणी बघितला नाही. जवळजवळ सर्व गोष्टी एकतर भूतकाळात होऊन गेलेल्या आहे, काही भविष्यकाळात होतील, पण वर्तमान काळामध्ये सुद्धा ज्या अनेक गोष्टी अशा की त्याचं आपल्याला ज्ञान नाही, त्या परोक्ष आहे. आत्मा अपरोक्ष आहे. इतकं त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आहे, इतकं स्वच्छ की तुमचं स्वरूप हे अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सदा अपरोक्ष आहे, कधी आहे आणि कधी नाही. आणि कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा तो स्वयंप्रकाश कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही. खरं तर असं आहे की तो प्रत्यक्ष प्रमाणाचा, अनुमान प्रमाणाचा, शब्द प्रमाणाचा, उपमान प्रमाणाचा, किंबहुना अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या सहाही प्रमाणाचा जो विषय होत नाही त्याला काय म्हणायचं? स्वयंप्रकाश. कुठलंच ज्ञान असं नाही जगामध्ये त्याला जाणू शकतं. तो कोणाच्या ज्ञान हे कळालं, कोणाच्या ज्ञानाचा विषय होत नाही. कोणाच्या ज्ञानाचा विषय होत नाही म्हणजे काय? जगातील जे जे पदार्थ आपण जाणतो, ज्याचं ज्ञान होतं ते आपापल्या ज्ञानाचे काय आहे की विषय आहे. विषय आता हे अंतःकरण वृत्तीद्वारे आपण फोटोला जाणलं म्हणजे आपल्या ज्ञानाचा तो फोटो काय आहे? विषय आहे. तर शब्द आपण कानाच्या द्वारे शब्दाचं आपल्याला ज्ञान होतं म्हणजे काय झालं? ते आपल्या ज्ञानाचं काय आहे की विषय आहे. आत्मा कोणाच्या ज्ञानाचा विषय आहे? कोणाच्याच नाही. फक्त कसं आहे की ते त्याच्याशिवाय होत नाही, म्हणून बुद्धी न जाणे आणि जाणे ते तिथपर्यंत काम करतं. ते रिक्षा कुठपर्यंत जाईल? घराच्या दरवाजापर्यंत, गेटपर्यंत, गेटच्या आत, फार झालं तर घराच्या दरवाजापर्यंत. तुमच्या गाड्या कुठपर्यंत येतात? नाही चला उशीर झाला, अजून गाडीला काही याच्यात घेऊन येऊ आपण, ह्या हॉलमध्ये आणता येते की? बुद्धी कुठपर्यंत पोहोचते? अगदी जवळ 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 जाते आपली, आणि तिथून ती मागवती फिरते. आत्मा ज्या अर्थी सदा अपरोक्ष रूप आहे व काशरूप असल्यामुळे कोणत्याही ज्ञानाचा विषय प्रकाशरूप नाही, म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. बस काय? आत्मा ज्या अर्थी सदा अपरोक्ष रूप आहे व प्रलय प्रकाशरूप असल्यामुळे कोणत्याही ज्ञानाचा विषय नाही, म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. हे आत्म्याचं विधेय विशेषण आहे. जसं तो सत आहे, चित आहे, आनंदरूप आहे, ब्रह्म आहे, तसाच तो कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. प्रश्न 48वा. कुटस्थ आत्मा कसा आहे? हे बघा, त्याला आता दुसरं नाव कोणतं आलंय बरं? कुटस्थ. याच्यावरच बरेच लोक खल करीत बसतात. कुटस्थ म्हणजे कोण? आत्मा म्हणजे कोण? साक्षी म्हणजे कोण? अरे थोडं 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 ते विधेय विशेषण दिली त्याला. कुटस्थ. आता कुटस्थ शब्दाचा शब्दशः अर्थ त्यांनी इथे दिला. उत्तर. कूट म्हणजे लोहाराची आयरन. त्याप्रमाणे जो निर्विकार अचल रूपाने स्थित तो कुटस्थ होय. कुटस्थ पहिला अर्थ आहे. कूट म्हणजे आयरन. काय? कूट शब्दाचा अर्थ काय आहे? आयरन.
आणि स्थ म्हणजे स्थिर. आयरन कशी असते? स्थिर असते. बर, काय होतं त्या लोहाराची तिथे जर बघितलं आपण तर ती आयरन असते आणि त्या आयरनीवरती एक आकार दिला जातो का? नाही. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी महाराज, आता सुवर्णाकार असेल तर त्याचे अलंकार वेगळे वेगळे करतो, लोहार असेल तर त्याच्याकडे वेगळ्या 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 प्रकारचे काय काय अवजारं बारीक बारीक छोटी छोटी तयार करतो का नाही? लोहारात आणि पुन्हा विसाडी याच्यात सुद्धा थोडा फरक आहे, पण ते सारखं म्हणतात लोक. पण लोहार जरा थोडा मध्यम स्वरूपाचे, पण त्याला आता तेच मोठे अवजारे शेतीची पूर्वी तयार व्हायचे ते कसे होते. आजही सुद्धा त्या लोकांची गरज आहे बरं का. किती मशिनी निघाल्या आता, किती निघाल्या सांगा बरं तुम्ही, किती मशिनी निघाल्या. काही करायचं असेल तर मशीन, कुऱ्हाडीची मशीन पाहिली की तुम्ही अजून काही नाही मला निघाली अजून. हां होय, मला तर माझ्या जाण्या आहे का नाही, जसं असं तुम्हाला त्या जाणू होईल. कुऱ्हाड तयार करायचं काय आज मला वाटतं कारखाना निघला नाही असा, कंपनी की तिथून कुऱ्हाडी तयार होत्या. कुऱ्हाड तयार करायची असेल द्वाराकडे जावं लागतं. आता टिकास वगैरे निघाले वाटतं, पण कुऱ्हाडीचं नाही. असे बरेच काही असेल आज अवजारं आहे शेतीची की ती अवजारं आपल्याला त्या विशिष्ट लोकांच्या कारागिराकडनं तयार करून घ्यावी लागतात. जाऊ द्या, त्याच्यावर पूर्वी अनेक प्रकारचे तो आकार द्यायचा. कुऱ्हाड असेल, तुमचं ती कुदळ असेल, तुमचा टिकाव असेल किंवा अन्य अनेक प्रकारचे काय करायचं. पण ती काय असं कुऱ्हाडीने ती आयरन अशी पातेदार होत नव्हती लाकडं तोडायसारखी. म्हणजे कुऱ्हाड तयार केली आयरनवर, ते आयरनशिवाय होती की ती नाही. आणि मग आयरनशिवाय ती होत नाहीये, मग आता ते आयरनवर ती कुऱ्हाड तयार झाली. मग त्या कुऱ्हाडीने आपण मोठी मोठी लाकडं कापायचो. आता ती आयरन कापते का? नाही. त्याच्यावर जर समजा आपण चाकू तयार केला एखादा, ती आयरन अशी त्या ठिकाणी मला जल्लत व्हायची का? नाही. त्याच्यावर एखाद्या आपण त्या ठिकाणी मला काही दुसरं कुदळ केली, ती आयरन अशी खोदायची का? आयरनीवरती अनेक प्रकारचे आकाराची अवजारं तयार झाली तरी आयरन मात्र निर्विकार. कुठला विकार व्हायचा त्याच्यामध्ये? काहीच नाही. काही लोक त्या आयरनीवरती महादेवाच्या पिंडीवर गळती ज्याला आपण म्हणायचो ठेवण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये ती पाय करायची. काय करायची? लोखंडाची ती पाय. आज वेल्डिंग म्हणून करतात 3 पायाचं, त्याच्यावर आपलं ते ठेवलं. पूर्वी लाकडाचे करायची, पण नंतर आता समजा लोक काय करायचे की त्या आयरनवर त्याच्यातून आणायचे कडवंचीला करायचे. घडवंची म्हणायची त्याला, घडंची नाही का. आता घडंची किंवा घडवंची असे वेगळे वेगळे प्रकार शब्द. मग त्याच्यावर महादेवावर ते पाणी ठेवायचं. आता पुण्य उत्पन्न व्हायचं. आयरनला काय पुण्य झालं त्याच्यावर? आयरन ही कशी आहे? निर्विकार. चांगले, वाईट, मध्यम कुठल्याही प्रकारचे अवजारं त्याच्यावर तयार झाली तर ती आयरन त्या अवजारामुळे विकार पावत नाही, विकार पावत नव्हती. म्हणून तिला काय म्हटलं? आयरन. आणि हे इथे काय म्हटलं? कूट. कूट म्हणजे काय? हा कूट शब्दाचा पहिला अर्थ. दुसरा अर्थ आहे कूट म्हणजे मिथ्या. कूट शब्दाचा अर्थ काय आहे? मिथ्या. आपण जे अभंग घेतो का नाही, आता कूट अभंग घेतला महाराजांनी. कूट म्हटल्यानंतर जवळजवळ तो अभंग मिथ्याच असतो शब्दशः. मुंगी उडाले आकाशीन तिने गिळले सूर्याचे. कूट. आता काय, आता जर स्थूल दृष्टीने तुम्ही शब्दशः वाच्यार्थ जर घेतला, सत्य आहे की मिथ्या आहे हा अर्थ? बघून मिथ्याच. मुंगी आकाशात उडू शकत नाही आणि कदाचित उडाली सूर्याला गिळू शकत, तसं उडूच शकत नाही, सूर्याला गिळू शकत नाही. थोर नवला अव झाला आणि वांझे पुत्र प्रसवला. सत्य का मिथ्या आहे? मिथ्या. अहो जिला मुलं होतात ती वंध्या कशी, आणि जी वंध्या असते तिला मुलं होईल कशी? पण महाराज म्हणतात मुक्ताबाई इथे, थोर नावला वंध्या. विंचू पाताळाशी जाय. कसा पाताळाशी जाय? त्याला दगडाच्या खाली जर लपायचं असेल तर तिची परेशानी होती कोणाची? विंचवाची. आणि पाताळात कसं आहे? शेष माथावंदी पाय. शेष नारायण सर्व सर्पकुळाचा विषारी जी काही प्राणी आहे त्यांचा राजा, आणि या विंचावाचे पाय आपल्या माथ्यावरती घेईल का तो? नाही. मुंगी व्याली घार झाली, काय माशी व्याली घार झाली आणि देवकोणी मुक्ताई हसली. आता काय झालंय? कुठला अभंग आहे? कुठं अभंग? कितीतरी कुठं अभंग आहे.
अरे नाही महाराज आम्ही लटकीनं बोलो सर्व वर्तमान होतो. आता काय सांगावं, लटके बोलायचं नाही ना, आम्ही जे समोर आलोय सर्व कसं आहे, अहो कितीतरी श्लोक कितीतरी अभंग असे आहेत की ते कूट आहे. कूट शब्दाचा अर्थ काय आहे? मिथ्या. स्थ म्हणजे स्थिर. स्थ शब्दाचा अर्थ काय आहे? स्थिर. मिथ्या बुद्धीमध्ये स्थित आणि स्थिर असणारा जो, त्याचं नाव कुटस्थ. बुद्धी सत्य का मिथ्या? मिथ्या. बुद्धी सत्य का नाही? तर ब्रह्मज्ञानानंतर तिचा बाध होतो म्हणून सत्य नाही. बरं, बुद्धी असत का नाही? त्याच्यामध्ये आत्मप्रकाश पडतो, चिदाभास तिथे होतोय म्हणून तिला काय म्हणायचं की त्या ठिकाणी असत म्हणता येत नाही. मग ती कशी आहे? सदसत्ताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. पण त्याच्यामध्ये जो चिदाभास असतो हा कसा असतो? स्थित त्याच्यात असतो. जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब जसं स्थिर असतं काय का, तसं मिथ्या बुद्धीमध्ये जो स्थिर असतो त्याचं नाव काय? कूटस्थ. असे कूटस्थ शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे ऐरण आणि दुसरा अर्थ आहे की मिथ्या बुद्धी स्थित असणारा, म्हणून त्याचं नाव काय आहे? कूटस्थ. वाचा. रूपाने स्थित. ज्याप्रमाणे लोहार किंवा सोनार अनेक घाट घडवितो तर ही आयरन जशीच्या तशीच राहते. तर अचल अचल राहते ती आयरन. अचल म्हणजे स्थिर. आणि घाट शब्दाचा अर्थ आहे आकार. घाट शब्दाचा अर्थ काय आहे? काय लिहिलं? ज्याप्रमाणे लोहार किंवा सोनार अनेक घाट घडवितो, अनेक आकार त्याच्यावरती काय करतो की तो घडवितो, तरी आयरन जशीच्या तशीच राहते. राहते का नाही? तद्वतच मनरूप लोहार व्यवहाररूप अनेक भांडी तयार करतो, तरी आत्मा जशा तसा राहतो. म्हणून आत्मा कुटस्थ आहे. कुटस्थ म्हटल्याने अचल व अक्रिय अर्थाने सिद्ध झाला. तसं हे मनरूपी लोहार किती भांडे घडितो, किती अवजार घडितो छगनराव. अरे बापा बापा बापा, याचं गणित नाही. याचे काय सांगावं तुम्हाला, किती घडवलं या मनानं याच्यावर. आता आहे मन कुठं आहे? आत. कोणाच्या आश्रयावर आहे? कुटस्थ चैतन्याच्या. आणि किती व्यवहार काही कल्पना जी ठीक आहे, आपण पाठीमागे जे चिंतन केलं, चिंतनाचा विषय जर विषय असेल तर त्याला त्या ठिकाणी चिंतन म्हणायचं नाही. त्याला काय आहे की विचार म्हणायचा नाही. त्याला काय विचार थोडंच म्हणायचं. शब्द स्पर्श रूप रस गंध हे जर चिंतनाचे विषय असतील, त्याला फार झालं तर कल्पना म्हणा, त्याला अविचार म्हणा. चिंतनाचा विषय देव, साधू, संत, शास्त्र, वेद हे असायला पाहिजे. असो, आपला विषय हा चालला काय? मन हे लोहार किंवा सोनारासारखं आहे आणि ते काय करतं? अनेक व्यवहाररूप अनेक भांडी तयार करतं. किती किती भांडी तयार करतं. खरं तर असं आहे, मन आणि जीव वर्तमान कालामध्ये ज्याला ज्याचं मन समाधान देत नाही त्याला लय पापी जीव म्हणायचं, फार पापी जीव म्हणायचं. काय म्हणायचं? वर्तमान कालामध्ये त्याचं मन काय झालं की रमलं पाहिजे. ते जर एक तर भूतकालाचं त्या ठिकाणी स्मरण करीत असेल किंवा भविष्य, त्याला समाधान नाही. मनाचा स्वभावच आहे. काय स्वभाव आहे? एक तर भूतकालाचं स्मरण करील, नाही तर भविष्याचं काय करेल की चिंतन करेल. वर्तमान काल सुरू. वर्तमान कालामध्ये जे काम आपल्या वाट्याला आलं ते काम मन लावून न करता काय करतं ते? एक तर भविष्याचं चिंतन करीत बसतो, नाही तर भूतकालाचं स्मरण करीत बसतो. पहिल्यानं नव्हतं असं. अरे तू पहिल्यानं नव्हता असं, तो आता काय कर, आता याच्यात हे तू ऍडजस्ट होय ना. तुम्हाला गंमतच सांग का, कीर्तनामध्ये सांगतो. आता खरं पुरणपोळी हा सर्वात श्रेष्ठ स्वयंपाक. भोजनामध्ये सर्वात मिष्टान्न आणि पौराणिक जर स्वयंपाक कोणता असेल तर पुरणपोळी. विशेष महत्त्व खानदेश, पुणे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे निघाले जास्त महत्त्व. आपल्याकडे आले जे खरे चांगले समजा जुने मोठमोठी घराणे त्यांच्यामध्ये पुरणपोळी.
समजा आता पोळा आहे तर काही विशिष्ट सण असेल की तिथं पुरणपोळी करतातच आणि करायलाच पाहिजे. आपण याला पुरणपोळी करतो, समजा पोळ्याला पुरणपोळी केली, मग आता सुंदर स्वयंपाक झालेला एकदम. मग आता जेवायला बसल्यानंतर तिचं काय घ्यायला पाहिजे, स्वाद घ्यायला पाहिजे, चवी चवी घेऊ ग्रास आणि पुरणपोळी आवडी, चांगलं खायचं गावरान तूप वगैरे ते. जेवायला बसल्यानंतर पहिला घास घेतो, पहिला घास माणूस, आणि मग बायकोला काय म्हणतो, उद्या पाठस न्यारीला काय करायचं. आता खाऊन काय राहायला बघून राहा पुरणपोळी, आणि उद्या सकाळी न्यारीला काय करते सांग, म्हणजे उद्या सकाळचं भोजन काय करते. आता उद्याचं त्यानं टेन्शन घ्यायला पाहिजे का, चिंतन करायला पाहिजे की नाही. आता याचा आनंद घ्यायचा, याचा आनंद नाही घेऊन राहिला तो, उद्या काय करायचं. मग श्रीखंड आणू का, गुलाबजाम करते का, विजय आणायला जाणार आहे, माऊली हे खा तुम्ही सध्याची आहे, उद्या चिंतन करू नका. बरं काही उद्या चिंतन नाही करणार. बाबा आमच्या काळात तर कधीच एवढी पुरणपोळी चांगली भेटली नाही. काय दैन होती पहिल्या काळामध्ये, कायच गरिबी होती, गुळाच्याच पुरणपोळ्या. आता काय झालं त्याचं, भूतकालाचं स्मरण, वर्तमान कालामध्ये मिळालेले जे विषय समोर आहेत त्याचा आनंद त्याला घेता येत नाही. आणि म्हणून कशामुळे घेता येत नाही, हे मनाचं काम आहे. कोणाचं काम आहे, मनाचं काम आहे. आणि म्हणून तो मन काय करतं, सारखं असं चिंता करीत बसतं. म्हणून मनरूप लोहार अनेक प्रकारचे भांडे घडवितो. काय बाबा भांडे काय विचारू नका. पूर्वीच्या काळामध्ये दृष्टांत आमचे जुने कीर्तनकार सांगायचे की एक गावामध्ये असे काही अनाथ लोक राहायचे. मग ते एखाद्या विशिष्ट देवाची सेवा करायची. मग काय झालं की एखाद्या विचाराचं लग्न होईना, 25-30 वर्षाचा झाला, अनाथ होता. त्याने गावात भिक्षा मागायची, हातानं स्वयंपाक वगैरे करायचा, कुठलं तरी देवाची दिवाबत्ती करायची, आणि एक छोटंसं घर ग्रामपंचायतीचं वगैरे असेल ते झोपायचं. दररोज पीठ मागायचं म्हटल्यानंतर ते पीठ एकट्याला थोडंच एवढं लागायचं. आणि त्यानं ते पीठ काय करायचं, विकायचं. समजा आता 5 किलो पीठ आलं, त्यातलं 1 किलो लागायचं, 4 किलो विकायचं. किंवा ती आता त्याच्या घरात नाहीच काही, त्याला ठेवायला पण जागा नाही. मग त्याने काय करायचं की असं ते 2, 3, 4 किलो पीठ यायचं, 7 दिवसाचं 8 दिवसाचं पीठ यायचं. ते एवढं मोठं एक गाडवं केलं होतं असं, आणि त्या गाडग्याला खालून शिकाळी म्हणतो आपण, म्हणून असं वर बांधलेलं होतं. आता पीठ ठेवायला त्याला त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये काही असे हे नव्हतं, एवढी मोठी व्यवस्था, गाडगेच होते. हे गाडग्यात पीठ ठेवायची पूर्वी, होय म्हणतात नाही, हा उतरंडीला याला त्याला, हा त्याला ते राहायची चांगली ती उतरंडीमध्ये. पीठ, डाळी, ज्वारी काय जे असेल ते चांगलं राहायचं. कणगीमध्ये सुद्धा ज्वारी, यात भूत आलं सगळे, काही मिळ नाही. या अन्नामध्ये फक्त काहीतरी पोटात घालायचं म्हणून घालणे, त्याला कस काहीच कस नाही. पेरताना खत, त्याच्या काढताना ते बड ते लोखंड आदळत त्याच्यात काही मिळत राहिलं का नाही. मग ते पीठ ठेवायचं, आणि मग गावातील काही लोक आता स्वस्त पीठ विकल्यामुळे कोणी विकत न्यायचे. आता ते पीठ गच्च भरलं, योगा पण असा पिठाच्याच खाली झोपायचं तिथं. आणि झोपल्यानंतर मग काय जाईन कडे म्हणे, आपली एवढी जाईन म्हणे, आपल्याला कोणी स्वयंपाक करून द्यायला नाही, पत्नी नाही, काय करावं. झालं सुरू म्हणे, आता आपण आपलं या आठवड्यातलं 2 किलो पीठ विकते, 2 किलो पिठाचे आपली येतील आता 10 रुपये, पुढच्या आठवड्यात 10, पुढच्या आठवड्यात 10, असं करता 10 रुपये आठवडा. समजा 60 आठवडे झाला एका वर्षाचे, 6,000 रुपये होते, काय 600 रुपये होते. 600 रुपये झाले का आपण मग ते थोडे याजानं देऊ, त्याच्यानंतर पैसे देऊ. नक्की एक 4 वर्षामध्ये आपल्याला नाही म्हटलं तरी 10,000 रुपये होते. आणि मग लग्न करून लोक आपल्याला बायको देते, मग आपल्या स्वयंपाकाचं त्याने म्हटलं. आणि जर एखाद्या ह्या लोकांसारखं थोडेच म्हणे आपलं, आणि बसलं झोपलंय, मनानं कल्पना करू राहिले. आणि मी जर माझ्या बायकोला काम सांगितलं, तिनं कधी ऐकलं नाही, तर 80 लाख मारीनं तशीच लागते, द्यायला लागली. कशाला गाडी गेला, पांढरं फटक झालंय. काय झालंय, मनाच्या कल्पना. कशासाठी बोलतो आपण,
की कुटस्थ शब्दाचा अर्थ आपण बघू राहिलो की हे मनरूपी लोहार अनेक प्रकारे भांडे तयार करतं. कशाची भांडे तयार करतं ते त्यांनी सांगितलं की लोहार किंवा सोना व्यवहाररूप भांडे. हा व्यवहाररूप भांडे, हे व्यवहाराचे भांडे. आता तुमचे सर्व काय आहे की भांडे, तरी आत्मा जसा आहे तसाच आहे, त्याच्यात काही बदल नाही. हे सगळे मनाचे मांडे. आता नाही म्हणत काही लोक हे कशाचे मांडे निघाले तुमचे, मनाचे मांडे, तसे मनाचे भांडे. आत्म्याला काही नाही, कुटस्थ आहे. हे कुटस्थ शब्दामध्ये काय अर्थ आहे सोप्या भाषेत, की मनाने अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कल्पना वगैरे केल्या, तरी पण त्या आत्मस्वरूपावर कुठल्याही प्रकारचा त्याचा परिणाम होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. ते जसंच आहे तसं, ज्यों की त्यों, जसेचे तसं ते राहतं. दृष्टांत कोणता त्याला की आयरनवर कितीही अवजारं जरी तयार केले तरी सुद्धा आयरन अचल राहते. कशी राहते ती? अचल. अचल शब्द अर्थ की ती चलत नाहीये, अस्थिर होत नाहीये, एके ठिकाणी राहते, पुन्हा विकार पावत नाही, म्हणजे कुठली क्रिया होत नाही. त्या आयरनीमध्ये कुठली क्रिया झाली? आयरन कुऱ्हाड तयार केल्यानंतर चापड झाली काय? नाही. आयरन समजा ते एखादं आपण टिकाव तयार केला तर एखादं काय दोन टोकाचं झालं का? ते नाही. म्हणजे कशी ती अक्रिय. तसं हा आत्मा कसा आहे? अचल आणि अक्रिय, कुठल्याही प्रकारची क्रिया त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. हे दोन महत्वाचे मुद्दे ध्यानात ठेवायचे. पण ते कुटस्थ म्हटल्याने, कुटस्थ शब्द आल्यामुळे झाले काय, तो अचल आहे आणि अक्रिय आहे. प्रश्न 149वा. साक्षी आत्मा कसा आहे? उत्तर. लोकव्यवहारात जो उदासीन म्हणजे रागद्वेषरहित असतो, समीपवर्ती अगदी जवळ असतो, चैतन्य असतो, त्याला साक्षी म्हणतात. हे बघा, आता इथे कसं आहे की साक्षी लोकव्यवहारात जो, हे जे सर्व व्यवहार होतात याच्यात जो कसा असतो? उदासीन असतो. उदास असतो. कसा असतो तो? उदास आणि रागद्वेष रहित असतो. उदास असतो आणि कुठल्या एखाद्या विषयाची प्राप्ती झाल्यानंतर अंतःकरणामध्ये अतिशय प्रीती वाढत चालते असं नाही. आणि एखाद्या वेळेस प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर द्वेष तयार होतो असं कधी राहत नाही. तो कसा राहतो? उदास. आपण फक्त ऐसे जाना जे दे उदास. उदास शब्द हा जवळजवळ वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याचं चिंतन मांडताना प्रत्येक कीर्तनकार मांडत असतो. किंवा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ते महात्मे देहावर कसे असतात? उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, आणि गेले आशापाश लौकिक दृष्टीने. आणि त्यातले त्यात ज्यांनी परमार्थाचं फारसं सूक्ष्म चिंतन केलेलं नाही, नुसतं आपलं या प्रमाणाचा त्या प्रमाणाचा त्या प्रमाणाचा त्या ठिकाणी विचार केला, संगत लावली, काय केली की संगती लावली, त्यांना उदास शब्दाचा अर्थ कधी कळणार नाही. उदास शब्दाचा अर्थ मग काही लोक अगदी कंबर बांधून, मोठा फेटा बांधून असे मोठ्या आवाजाने सांगतात. काय सांगतात? कुत्ता जाने शमडा जाने. उदास शब्दाचा अर्थ आहे का नाही? बरं म्हणतात, असंच आहे की नाही? लोक म्हणतात का नाही? पांडुरंग महाराज काय, एक साधू होता, त्याच्या पायाला जखम झाली होती, एक कुत्रं आलं होतं, ते कुत्रं जखम चाटीत होतं, असं चाकत होतं. आणि मग काही शिष्य म्हटले, बाबा तो कुत्रा तुमच्या पायाला चाटायला लागला, ते जखम वाढणार आहे, रोग होईल. त्यांनी सांगितलं महाराजांनी, कुत्ता जाने आणि चमडा जाने. याला काय म्हणायचं? उदास. असा जर महात्मा उदास राहिला तर महात्म्याचा कुठलाच व्यवहार सुरळीत होणार नाही. यालाही उदास, याला साक्षीभाव म्हणायचं नाही. उदासीनाचा देह ब्रह्मरूप असं महाराज म्हटले. उदास शब्दाचा अर्थ जर बघायचा असेल तरी जो या देहावरी उदास व्हायच्या परी उठिता जायचा बिडारी वैसला असेल, याला म्हणायचं उदास. बिढार घर, त्या घरामध्ये पाहुणे गेलेले लोक, वारीला गेलेले लोक, तुम्ही आता पंढरपूरला वारीला गेले, त्या घरामध्ये राहतात, त्या भाड्यानं खोल्या करून राहतात. त्या घराविषयी उदास असतात का तादात्म्य पावलेले असतात? उदास असतात. तुम्ही चंद्रभागेवर स्नानाला गेलात, गंगेवर स्नानाला गेलात, दोघे जण आहेत. जो आता दोघे गेले तर ते कपडे चोर घेऊन जातील, साहित्य वगैरे. एक काय करतो, एक मित्र ते कपडे सांभाळतो, त्याचे स्वतःचे, जो स्नानाला गेला त्याचे.
मग स्नानाला गेला, त्याचा मोबाईल याच्या जवळ, त्याचे पैसे याच्या जवळ, त्याचे कापडे याच्या जवळ राहतात का नाही? आणि हा बिचारा आपल्या त्या वाळवंटामध्ये बसलेला आहे, गाठोडं बांधलेलं आहे, आणि चोर येऊन जर स्नानाला गेलेल्या मित्राचं ते गाठोडं उचलून घेऊन चालला, नेऊ द्यायला पाहिजे की नेऊ द्यायला नाही पाहिजे? नेऊ द्यायला पाहिजे खरं त्याने. हा, नाही नेऊ द्यायला पाहिजे बाबा? नाही नेऊ द्यायला पाहिजे. मग खरं सांगा, तो म्हणताना काय म्हणतो? एकदम ओरडतो, अहो चोर चोर चोर, यानं आमचे कपडे चालवले, आमचा मोबाईल चालवला, माझा मोबाईल चालवला, माझं कापडं चालवलं म्हणतो. माझं म्हणतो का नाही त्यावेळेस? पण माझंही म्हणते वेळेस तो त्या कापडाविषयी, त्या साहित्याविषयी कसा असतो? उदास. म्हणतो माझं, सांभाळतो, पण तादात्म्य असतं का त्याचं त्याच्याविषयी? याला काय म्हणायचं? उदास. म्हणजे व्यवस्थित सांभाळ करून अंतःकरणामध्ये जराही आसक्ती न राहणे, याचं नाव उदास. अनेक उदाहरणं तुम्हाला सांगते. तुम्हाला कुठेतरी सासूरवाडीला वा अन्य गावाला जायचं असेल, तुम्ही मित्राची नवी जर मोटरसायकल घेऊन आला, तर ती नवी गाडी घेऊन आल्यानंतर तुमची आहे का? नाही. मग कशीही चालवायला पाहिजे का? नाही. खरं आपण दुसऱ्याचं साहित्य जर आणलं, त्याचा आपल्या घरच्या साहित्यापेक्षा सुद्धा त्याचा चांगला विनियोग करायला पाहिजे, वापर करायला पाहिजे. मग त्या गाडीविषयी त्याचा उदास असतो, भरतो उदास असतो. तुम्ही लग्न घेऊन जाता, तुम्हाला वऱ्हाड घर देतात, ते जानू असं म्हणतात, त्याला काय म्हणतात? त्या घराविषयी लोक उदास असतात का तादात्म्य पावतात? उदास असतात. तैसे जायाचे लेणे अंगावरी दिसे आजवाने, तैसे देह धरणे उदास तयाचे. किती ज्ञानोबऱ्यांनी चिंतन मांडलं. आजही सुद्धा काही काही महिलांना स्वतःचा जर अलंकार नसेल, ते मैत्रिणीचा, श्रीमंतीबाईचा एखादा अलंकार घेऊन येतात, आणि लग्नामध्ये ती आता गरिबाची बाई असती, गोरी गुमटी असती, तब्येत चांगली असती, आणि तिने अलंकार घातल्यावर ती एकदम सर्व महिलांमध्ये, सर्व त्या वऱ्हाडणीमध्ये एकदम अशी उठून दिसते. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तैसे जायाचे लेणे अंगावरी दिसे आजवानी, आणि तैसे देह धरणे उदास तयाचे. लग्न लागण्याच्या गडबडीमध्ये एका चोराने अलंकाराला हात घातला आणि ती एकदाणी तोडायला. तोडू द्यायला पाहिजे की नाही पांडुरंग महाराज? हा, नाही? बरं, म्हणते का चोर चोर, माझा अलंकार चाललेला, माझा दागिना चाललेला, म्हणते तशी, आणि मनातून समजते हा कोणाचा आहे? मैत्रिणीचा. म्हणजे सांभाळ करीत नाही का तादात्म्य नाही? याला काय म्हणायचं? उदास. तसं देहात राहायचं नाही का तादात्म्य पावायचं नाही. नाही तर उदास म्हटल्यानंतर मास्क लावायचा नाही, आपल्याला कोरोना, दुसऱ्याला कोरोना, हे याला उदास शब्दाचा अर्थ नाही. उदास शब्दाचा अर्थ असा आहे की व्यवस्थित देहाचा सांभाळ करून त्याच्यामध्ये अंतःकरणात विचारद्वारा आसक्ती रहित राहणे, याचं नाव काय आहे? उदास. किती उदाहरणं ज्ञानेश्वर माऊली दिली. व्यापक आणि उदास, जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र का. संपूर्ण चारही भूतामध्ये व्यापक जर कोण असेल तर आकाश आहे. आकाश कुठे नाही, कुठे आहे. आकाश कधी नाही, कधीही आहे. आणि आकाश कशा कशामध्ये नाही, प्रत्येक पदार्थामध्ये आहे. व्यापक आहे का नाही? आहे. अन्न पाणी घेतो आकाशामुळे, आपण या गावात त्या गावाला जातो. आकाश नसेल तर मनुष्य जगू शकत नाही. पोटामध्ये आकाश नसेल तर श्वास कसा जाईल का? नाही. मग आकाश आहे व्यापक, म्हणजे आकाश व्यापक आहे, पण तरी उदास आहे. कसं आहे ते? उदास आहे. आता या आपण पाठशाळेमध्ये, आपल्या या हॉलमध्ये आता आपण 1 महिन्यापासून समजा प्रवचन करतो. या आकाशाला काय कोणतं ज्ञान झालं? कोणतं ज्ञान झाले? आणि आमचे मुलं याच्यात झोपतात. झोपल्यानंतर काय झालं? त्या आकाशाला झोप घेतली. ते कसं आहे? व्यापक आहे आणि उदास आहे. महात्म्याचं मन आकाशासारखं असतं. हे विश्वचे माझे घर असं त्याचं मन झालेलं असतं, पण उदास असतं. कसं असतं ते? कुठेच ते तादात्म्य पावत नाही, लिप्त होत नाही. जसं आकाश सर्व ठिकाणी व्यापक आहे, परंतु लिप्त पावत नाही. याला काय म्हणायचं? उदास.
परत ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, नाना चोहटाचा स्थानू उदासू जैसा. चोहट म्हणजे चौरस्ता, आणि चौरस्ता म्हणजे चौरस्त्याचं अगदी उदाहरण द्यायचं तर गावातील ते कुठेतरी टी पॉइंट असतो, मधात इकडून एक रस्ता आलेला, इकडून एक रस्ता आलेला, त्याला तुमच्या भाषेमध्ये म्हणतात कुच्चर वटा. कोणता ओटा? कुच्चर वाटा. आणि त्या कुच्चर वाट्यावर पूर्वीच्या काळामध्ये झाड असायचं, चिंचाचं, वडाचं, लिंबाचं, आणि त्याच्या खाली लोक दररोज एकदा सकाळी 7 वाजले रे वाजले, संध्याकाळचे 6-5 पर्यंत ते बसतात का नाही? हा, आहे का नाही? बरं जगनराव गाव कुचरवाटा आहे का नाही? आहे. खरंच इमानदारीनं काम करणारी संस्था म्हणजे कुचरवाट्यावरली. शासनाने कधी त्यांना ग्रँट देण्याचा विचार केला नाही, ग्रँट देणारही नाही, तरी सुद्धा संस्थेचे सदस्य कधीच कमी होत नाही. संस्थेचे विचार कधीच कमी होत नाही. पण कोणता विषय असतो त्यांचा? त्यांच्या समोरून माणूस गेल्यानंतर त्याची सगळी फाईल काढायची, दिवसभर चर्चा करायची, हा त्यांचा विषय. सांगा तुम्ही, तो स्थानू, ते खोड किंवा ते झाड तिथल्या त्या विषयाशी काहीतरी थोडं तादात्म्य होतं का? ते कधीच पावतं का? ते कधीच नाही. उदास वर ते झाड जर नसेल तिथं बसतील का? ते बसले कशामुळे? ते झाड आहे, वृक्ष आहे, गर्द सावली आहे, त्याला ओटा आहे, आणि त्या ओट्यावर ते बसले. मग त्याच्याशिवाय यांच्या क्रिया घडल्या नाही, आणि या क्रियाशी तो जराही लिप्त नाही. आज काय राजकारणाच्या गप्पा झाल्या का, लग्नाच्या झाल्या का, काय झाल्या, याचं काही घेणं नाही. तो कसा आहे की उदास. तसं साक्षी शब्दाचा अर्थ जो उदासीन आहे. आपण मागे बघितलं की त्याच्याशिवाय त्याच्याविना कोणतंच कार्य होत नाही, व तो त्या कार्याशी संबंध व संबंधी राहत नाही, त्याला काय म्हणायचं? साक्षी. उदासीन राहायला पाहिजे, उदास राहायला पाहिजे म्हणजे काम करायला नाही पाहिजे असं नाही, हे पुन्हा ध्यानात ठेवा. पण आता याच्यावर तुम्ही फक्त सर्चिंग म्हणजे तुम्ही चर्चा करीत नाही, शोध घेत नाही. हा, काय घेत नाही? आता ह्या मंडळीकडे MP UP हे कामगार लोक आहेत, किती काम करतात बरं? ते आपल्याकडल्या लोकांपेक्षा 1.5 पटीनं काम करतात, इमानदारीनं काम करतात. आणि आता काही लोकांची बाग फेल गेली, त्यांनी अन्न पाणी सोडलं एक वेळचं, मालकाचा बाग गेला बाबा, मालकाचा बाग गेला म्हणून ते जेवत नाही का? असं झालं नाही, तसं कधी झालं नाही. बाग आला तरी खुश नाही, आणि बाग अख्खा गेला तरी खुश नाही. याला काय म्हणायचं? उदास. म्हणजे ते या कामाचे कोण आहे? साक्षी आहे. सूर्य जसा साक्षी तसे तुम्ही साक्षी आहात. आणि तो अगदी जवळ असतो, समीप असतो. साक्षी कसा असतो? अगदी समीप असतो. हा शब्दही सुद्धा कमी पडतो. समीप असतो, जवळ असतो, हे तुमचं ते स्वरूपच आहे, मग त्याला काय म्हणायचं? समीप असतो. स्वप्नामध्ये स्वप्नस्थ पदार्थ जे आहे त्याच्या तो जवळ असतो, त्याच्यावरच ते भासतात. चैतन्य असतो. पुन्हा कोण असतो? तो साक्षी म्हटल्यानंतर तो चैतन्य असतो, याला साक्षी म्हणतात. ज्या अर्थी आत्मा देहादिकाविषयी उदासीन, समीपवर्ती व चैतन्य म्हणजे जडाचा प्रकाशक आहे, त्या अर्थी आत्मा साक्षी आहे. हे बघा, त्यांनी सांगितलं देहादिकाविषयी तो कसा आहे? उदासीन आहे. हा सगळा गोळ कुणीकडे आहे? मनबुद्धीचा गोळ आहे. मनबुद्धीचा हा सगळा कार्यक्रम आहे. आत्मस्वरूपाला काही आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण साक्षी आहोत. किंवा त्यांनी सांगितलं की तो कसा आहे की समीपवर्ती आहे, म्हणजे जवळ आहे. आणि चैतन्य म्हणजे जडाचा प्रकाशक आहे. जडाचा काय करतो? तो प्रकाश करतो, जडाला जाणतो. त्या अर्थी आत्मा साक्षी आहे. त्याचा अर्थ तो कसा आहे की साक्षी आहे. किंवा अंतकरण रूप उपाधियुक्त चेतन ते साक्षी होय. हे बघा, अंतकरण उपाधियुक्त चेतन ते साक्षी होय. फार सुंदर चिंतन मांडलं त्यांनी. हे अंतकरण काय होतं? हे अंतकरण कधी कधी विशेषण होतं. आपण आता विशेषण उपाधी त्या दिवशी बघितलं की उपाधीचा उपयोगाला उपाधी म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये आपण वेगळे राहून तिथे दुसऱ्याचं ज्ञान करून देते,
त्याला काय म्हणायचं उपाधी. आणि आपल्या धर्माचं वर्तमान जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला काय म्हणायचं विशेषण. आता दोघंही उपाधी व्यावृत्त करते अन्यापासून म्हणजे वेगळं करून दाखवते आणि विशेषणही वेगळं करून दाखवते. हे कर्णशष्कुली इने हे जे आकाश आहे आतील हे श्रोत्रेंद्रिय आहे. म्हणजे काय की कान आहे. तर डोळे नाक हात पाय याच्यापासून वेगळं केलं नाही की याने श्रोत्रेंद्रिय कोणी केलं हे ह्या कर्णशष्कुलीने केलं. पण कर्णशष्कुली म्हणजे कान आहे का नाही. तिने काय केलं आपण वेगळे राहिली आणि आपण वेगळं राहून तेवढ्या स्थित असलेल्या पदार्थाचं काय करून दिलं वस्तूचं ज्ञान करून दिलं. त्याला काय म्हणतो उपाधी. आणि शोणो धावती तांबडा धावतो. तांबडा धावतो म्हणजे कोण तांबडा रंग याने स्वतःचे धर्म त्या वड्यामध्ये म्हणा कुत्र्यामध्ये घातले आणि त्याने काय केलं की अन्य काळे पिवळे पांढरे जे होते त्याच्यापासून व्यावृत्त करून दाखवलं. पण विशेषण आता इथे विशेषण अंतकरण लागलं की त्याला म्हणायचं जीव. त्याला काय म्हणायचं जीव. अज्ञानी जीवाचं अंतकरण हे विशेषण असतं. काय असतं का असतं बरं सांगा बरं तुम्ही सांगत ना शिकलेले आपण. अज्ञानी जीवाचं अंतकरण हे विशेषण का असतं. मी सुखी मी दुःखी मी करता मी भोगता हे धर्म कुणाचे आहेत अंतकरणाचे आहेत. मी सुखी आहे मी दुःखी आहे मी करता आहे मी पुण्यवान आहे मी पापी आहे हे धर्म कोणाचे सर्व अंतकरणाचे. आणि अंतकरण जड आहे का चेतन आहे ते जड आहे. तर ते अंतकरण आपल्या धर्मासह आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देऊ राहिलं कोणाचं म्हणून जीव यानं त्याच्यात घातले धर्म. ते मी शब्दाचा अर्थ आहे कुटस्थ म्हणजे आत्मा. मी शब्दाचा अर्थ कोण आहे आत्मा. आत्मा शब्दाचा अर्थ कोण आहे तुम्ही. म्हणजे आत्मा शब्दाचा अर्थ तुम्ही आहे. आत्मा शब्दाचा अर्थ कुटस्थ चैतन्य म्हणजे चैतन्य आहे. आणि सुखी दुःखी हे धर्म कुणाचे आहे म्हणजे मी म्हणजे आत्मा आणि सुख दुःख हे धर्म कुणाचे आहे अंतकरणाचे. हे ज्ञान आत्म्याला नाही झालं. हे ज्ञान कुणाला झालं अंतकरणालाच झालं. पण त्याने त्याचे धर्म घालून त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणून कोण झाला तो जीव. आणि मी सुखी मी दुःखी करता असं नसून सुखदुःखादी पुण्य पापादी हे सर्व धर्म अंतकरणाचे असून ते माझे नाही मी त्याच्यावर वेगळा आहे. त्याला म्हणायचं साक्ष. हे धर्म आता हे ज्ञान कोणाला झालं अंतकरणालाच झालं. पण असं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेस ते अंतकरण उपाधी असतं. काय होतं ते सुख दुःख पुण्य पाप जन्म मरण हे सर्व धर्म अंतकरणाचे असून माझे नाहीत असं जेव्हा अंतकरणाला ज्ञान होतं त्यावेळेस ते अंतकरण उपाधी होत असतं. आणि मी सुखी मी दुःखी मी करता मी भोगता मी जन्म मरण मार असं जेव्हा ज्ञान अंतकरणाला होतं त्यावेळेस ते काय असतं की विशेषण. विशेषण झालं की जीव आणि उपाधी झालं की झालं साक्ष. तो याच्यावर वेगळा आहे. आता तुम्हाला आता इथे कळून राहिलं इथे तुम्हाला पक्क कळून राहिलं. काय कळून राहिलं खरंच आपण या आत्मस्वरूप आपण आत्मस्वरूप आहोत आणि धर्म कोणाचे कळून राहिलं की नाही. खरं सांगा इमानदारी कळून राहिलं. तुम्हाला वाटून राहिलं की आपलं अंतकरण हे या आत्मस्वरूपान कसं आहे की वेगळं आहे. सुखदुःखाचे धर्म कोणाचे आहे अंतर हे पक्क कळून राहिले विचाराद्वारा एवढं तुम्हाला. आणि इथून उठल्या तिकडे गेल्यानंतर काही गरज नसताना त्या माणसानं मला नाव ठेवलं राव. आता एकदम अंतकरण काय झालं तिथे विशेषण झालं. तर तिथेही सुद्धा तुमचं अंतकरण उपाधी राहायला पाहिजे. काय राहायला पाहिजे कसं राहायला पाहिजे. एखाद्या निर्णय केले जाऊ द्या नो अंतकरणाचे धर्म आहे हा असं तिथे पण तिथं वाटत नाही. तिथं काय तुम्हाला हे विचाराद्वारा हे कळतं. आणि म्हणून निधी ध्यासन का करायचं मनन का करायचं ते ह्याच्यामुळे करायचं. लोकांना कळत नाही असं नाही कळतंय लोकांना. परंतु तेवढा अधिकार नसल्यामुळे काय होतं की ते अंतकरण ताबडतोब त्यांचे विशेषण होऊन ते जीव दशेला येतो. काय जीव ही जी दशा आहे ही जी अवस्था आहे ती नाही आहे मुळात नाही. जयाचे संगे नाव दशा वस्तू उग याला या मनाची या वासनेची या अंतकरणाची संगत लागल्यामुळे त्याला काय झालं की जीव दशा आली. काय आली जीव झाला नाहीये नुसतं जीव भाव तयार झाला. जीव दशा त्याला प्राप्त झाली. राजवैभव असताना एकुलता एक मुलगा असताना राजाचं जे ऐश्वर तेच मुलाचं ऐश्वर.
राजाचं जे ऐश्वर्य तेच तिचे त्याच्या मुलीचं काय झालं की ऐश्वर्य झालं. पण मुलं मुली पूर्वीच्या काळामध्ये ते खोपा करायचे, खोपा असं पाय लावायचा, त्याला वर्ण माती लावायची, ओलसर पाऊस पडलेला असायचा, ओलसर माती असायची, पाय काढला की ते घर तयार होतं. मग राजवाड्यामध्ये ती मुलगी जर खोपा करून राहिली, काय करून राहिली ती खोपा करून राहिली वास्तविक पाहत, आणि तिथं बाकीच्या मुलीला भांडायला ती काय करून राहिली ती भांडून राहिली, हे माझं आहे, हे माझं आहे, काम ओढलं. वास्तविक चुकीचं आहे की नाही ते? जे राजाचं सगळं नगर सर्व राज्य याची ती मालकी नाही. तुका म्हणे आम्ही राजे त्रिभुवनीचे, एवढा मोठा तो. आज तुम्हाला आजही अनेक उदाहरणं आढळतील, अनेक, की राजा ऐश्वर्यासारखं राजा ऐश्वर्य काही लोकांकडे नाही. एकच मुलगा आहे. कोण आहे? किती आहे मुलं? एकच मुलगा आहे, एकच. आणि एक मुलगा लग्न झाल्यानंतर काय होतं? लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं ऐकतो. मी नेहमी सांगायचो की पूर्वीच्या काळामध्ये मुलीचं लग्न जुळलं तर लग्न जुळल्यापासून तर थेट त्या मुलीला एक मुलगा होईपर्यंत मुलीला चिंता राहायची, मुलीच्या आईवडिलाला चिंता राहायची, मुलीचे जे काही नातेसंबंधित त्यांना चिंता राहायची की माझ्या मुलीला घर कसं भेटतं. अशी का तो मुलगा कसा आहे, काय एवढं पाहिलं जातं का? नाही. म्हणून सारखी चिंता असायची. आता चिंतानं स्थान बदलले बाबा. आता मुलाच्या घरच्यांना चिंता राहते की येणारी वावठळ वावरून येते कसं, स्लॅब उडीत का पत्र उडीत करते का. मग आता एकुलता एक मुलगा, याचे जेवढी JCB त्याची तेवढी त्याचीच, याची जेवढी पोकलॅन तेवढी त्याचीच असणार आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा त्याचं वडिलाचं जमत नाही. आणि एवढा मोठा राजवाड्यासारखा राजवाडा, काही कामगार तिथे राहतात, तरी सुद्धा तो त्याच्यातून विभक्त राहतो. आणि गावामध्ये कुठंतरी दुसरीकडे त्याची छोटीशी खोली राहते. त्या खोलीमध्ये अगदी छोट्याशा घरामध्ये तो राहतो, नवरा बायको राहते की नाही. लोक आज आहे की नाही तुम्हाला अनुभव? कोणाच्या नादाला लागला तो? पत्नीचे नाद. मग एवढं मोठं वैभव, आणि त्या सर्व वैभवाचा परित्याग करून तो केवळ त्या पत्नीच्या ऐकून ते छोटा झाला का नाही? छोटा झाला. तद्वत आत्मस्वरूप हे एवढं मोठं आहे, आपण व्यापक आहोत. आणि केवळ आपण काय केलं की या मनाच्या याच्या त्याच्या नादाला लागून आपण छोटे झालो. मी अमुक जातीचा, मी अमुक, मी ढमुक, मी ब्रह्मचारी, मी ग्रस्त, मी वानप्रस्थ, आपण कसे लावलो? लहान झालो, छोटे झालो. आणि सोडलं की तो आयतच कसा आहे की मोठा आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आहेत. पण तुम्ही दिवाळीच्याच दिवशी जर तुमचं घर जर बाजूला थाटिवलं घरपूर, तर ते तुम्हाला ते राज्याचा किंवा ते ऐश्वर्याचा तुम्हाला त्या ठिकाणी आनंद मिळू शकत नाही. आणि म्हणून विषय हा चालला की अंतःकरण रूप उपाधियुक्त चैतन्य ते साक्षी वाटते. अंतःकरण विशेषण युक्त चैतन्य ते जीव, ते प्रमाता. त्याला काय म्हणायचं? त्याला काय शब्द दिलेले? प्रमाता. जो जीव, त्याला प्रमाता म्हणा, त्याला जीव म्हणा. आणि अंतःकरण उपाधियुक्त चैतन्य जे, ते साक्षी. त्याला काय म्हणायचं? जेव्हा तुमचं अंतःकरण तुम्ही विचाराद्वारा उपाधी ठरवणार, त्यावेळेस काय होणार? तुम्ही साक्षी. त्याच क्षणी तुम्ही साक्षी. कधी साक्षी काय असं काही समजू नका. हे बाबा साक्षी आहे, ते बाबा साक्षी आहे, ते महात्मे साक्षी. तुम्ही साक्षी नाही का? पण तुमच्या विचार करण्यावर ते साक्षी पण अवलंबून आहे. तुम्हाला साक्षी व्हायचं का तुम्हाला जीव व्हायचे, तुम्ही तुमचं ठरवा. काही नाही. तुम्ही पंढरपूरची पायी वारी केली, मी वारी करून राहिलो, मी ऊन वारा हे सगळं सहन करून राहिलो. जीव हे सर्व शरीराचे आणि अंतःकरणाचे धर्म आहे, आपलं काहीच नाही. मी याच्यावर कसं साक्षी. सुख दुःख काय होऊन राहिले हे सगळे धर्म, सुख दुःख होणारच आहे, नियमच आहे. तुम्हाला जर कोणी शिवी दिली
तर अंतःकरणाचा तो धर्मच आहे की तुम्हाला दुःख होणार. हे कुठली शंका नाही बघ दादा. तुम्हाला एखादा शिवी दिल्यावर सुख होईल का? का? अंतःकरणाचा धर्म आहे की प्रतिकूल शब्द आल्यानंतर त्याला, पण शिवी दिल्यानंतर अंतःकरणाला दुःख झाल्यानंतर मी ह्याच्यावरून वेगळा, हे अंतःकरणाचे धर्म आहे, माझे नाही, साक्षी. आणि मला एवढ्या लोकात शिवी दिली, मला किती दुःख झालं. यांना एखादी कुऱ्हाड मारली असती तर घाव बुजला असता, पण याच्या बोलण्याचा घाव बुजणार नाही. जीव आणि शिव याच्यात काहीच असं अगदी तुमच्या विचारावर हे अवलंबून आहे. आता याच्यात काय करणार आहे मग सांगा तुम्ही. हे तुमचं साक्षीपण आणि हे तुमचं जीवपण, आम्ही काय करणार त्याच्यात? आता आम्ही तुमच्या सोबत तिथं येऊ, तुमच्या डोक्याच्या कानातून आत घाला, तू साक्षी आहे असं असं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही याला किती ऍक्सेप्ट करता, तुम्ही किती याला त्या ठिकाणी काळजीनं घेता, तुम्हाला किती काळजी. बरं काही याला हे नाही, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी. काय म्हटले बरं महाराज? कोणत्या भावानं म्हटली? साक्षी भाव. मग हेही नाही तेही नाही, हेही नाही म्हणजे मला वंदीही नाही किंवा निंदीही नाही आणि तेही नाही म्हणजे ते दोन्ही जरा. निंदी कोणी मारी आणि वंदी कोणी पूजा करी. बघा काय आता अभंगाचं चिंतन होईल ते. निंदी म्हणजे नुसतं शब्द, काय हे बरोबर नाही, चांगले नाही, हे वाईट आहेत, हे काय झालं? निंदी. तुकोबाराची निंदा केली का मारलं लोकांनी? मारलं. आज आपलं भाग्य मारलं लोकांचं, कोणी मारीच नाही. आणि ज्यांनी मार खाल्ला ते लोकांनी नाही मारलं, त्यांच्या गुणानं खाल्ला. कोणी खाल्ला असेल कदाचित. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कधीच लोकांच्या मधामध्ये गेले नाही. सावता बाबा असतील, नाथ बाबा असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, जेवढे संत असतील ते पण निंदी आणि मारी दोन्ही पण. एक त्यांचा पूर्वार्ध जर पाहिला, सर्व संतांचा पूर्वार्ध पाहिला, ज्ञानोबरायचा पूर्वार्ध काय? निंदी मारी. बऱ्याच लोकांनी निंदा केली, बऱ्याच लोकांनी मारलं. सावता बाबा निंदी मारी, एकनाथ बाबा निंदी मारी. नंतर उत्तरार्ध वंदी कोणी पूजा करी. उत्तरार्ध जर चांगलं झाला सर्व संतांचा, सगळ्या लोकांनी त्यांना वंदना केली आणि त्यांची पूजा केली. महाराज म्हटले मग हेही नाही, हेही नाही म्हणजे काय? निंदी मारीही नाही आणि तेही नाही, वंदी कोणी पूजा करी. वेगळा उपाधी. देही भोग भोगी घडे आणि जे जे जोडे ते ते बरे. महाराज म्हटले या देहाला जे जे भोग भेटतात ते भोगे म्हणजे प्रारब्धाने. देही भोग भोगे घडे. भोगे घडे म्हणजे भोग पहिला, देही भोग म्हणजे हा सुख दुःखाचा भोग. देही भोग, भोग पद आलं नाही ते सुख दुःखाचा भोग. भोगे घडे म्हणजे प्रारब्ध भोगानं घडे. देही भोग भोगे घडे. पहिला भोग म्हणजे सुख दुःखाचा भोग आणि दुसरा भोगे शब्द आहे. हा भोगे शब्द म्हणजे प्रारब्धाच्या भोगानं मिळतो. जे जे जोडे ते ते बरे. जे जे मला भेटेल ते ते कसं आहे? बरं आहे. आणि हे नाही जमलं, अवघी पावे नारायणी आणि जनार्दनी तुकियाची. बाबा जे जे मला काही मिळेल, सुख दुःख निंदा स्तुती, ते नारायणाचे म्हणून समजून त्याच्या अंगावर ढकलून, याला काय म्हणायचं? साक्षी. म्हणून उपाधी विशेषण, अंतःकरण विशेषण युक्त जे चैतन्य त्याचं नाव जीव आणि अंतःकरण उपाधियुक्त चैतन्य त्याचं नाव साक्षी. वर्तमान चैतन्य मात्र केवळ चेतन ते साक्षी. प्रश्न 150. दृष्टात्मा कसा आहे? उत्तर: जो पाहणारा तो दृष्टा, ज्या अर्थी तो सर्व दृश्याचा जाणणारा आहे त्या अर्थी आत्मा दृष्टा आहे. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. मी पाहतो आहे, ह्या सगळ्याला काय मी बघतोय. तिथे काय झालं की मी पाहणारा आहे, मी हे पदार्थ नाही. मी कोणाकोणाचा द्रष्टा आहे? आपण बघितलं की घटामध्ये लावलेला दिवा घटातील आतील सर्व पदार्थाला प्रकाशित, आतील भागाला प्रकाशित करून त्याच्याद्वारे जे छिद्र आहे त्या छिद्राचंही त्या ठिकाणी तो प्रकाशित करतो आणि छिद्राच्या समोर येणारे जे विषय आहेत त्यालाही प्रकाशित करतो.
म्हणजे घटाला आतून प्रकाशित करतो, घटाच्या द्वारे जे छिद्र आहे त्या छिद्रातनं जे प्रकाश बाहेर पडतो त्या छिद्रालाही तो प्रकाशित करतो, आणि त्या छिद्रातनं बाहेर गेलेला प्रकाश त्याच्यामध्ये दिसलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं सुद्धा तो काय करतो, प्रकाशित. द्रष्टा म्हणजे त्यांना पाहतो. तसं आत्मा हा कसा आहे की द्रष्टा आहे. हे बघा, हे वेगळी 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 सगळी तत्वे आहेत असं नाही आहे. साक्षी, द्रष्टा, अगदी थोडं 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 काहीतरी त्याच्यासाठी अमृतानुभव गुरुजीनं फार सुंदर चिंतन केले. द्रष्टा, साक्षी, ज्ञाता, कर्ता, ह्या ज्या गोष्टी आहे ना, तर त्या एकच वस्तू, पण तुम्ही त्या अंतःकरणाला धरून मानता काय याच्यावरती अवलंबून आहे. महाराज म्हटले ना, काम नाही काम नाही झालो पायी रिकामा फावल्या त्या. काय म्हटले महाराज, निश्चळ द्रष्टा बैसोनी. कसं निश्चळ द्रष्टा बैसोनी. सिनेमा कसा पाहावा माणसानं, निश्चळ द्रष्टा. नाटक कसं बघावं, निश्चळ द्रष्टा बैसोनी. तर प्रपंच कसा करावा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. चला, प्रश्न 151. आपल्याला एक घाण सवय लागली. कोणा घाण, मुद्दाम शब्द वापरला, घाण. अगदी गावरान भाषा खूप चिळ सवय लागली. काय चांगलं केलं की मी केलं म्हणतो. काय म्हणतो आपण, आपल्याकडनं एखाद्या वेळेस भगवंताने किंवा प्रारब्धाने चांगलं करून घेतलं, आपण काय म्हणतो, हे कोणी केलं, हे मी केलं. आणि एखादी गोष्ट आपल्याकडनं चुकीची झाली, देवानं माझ्या हातून एवढी गोष्ट करून घ्यायला नव्हती पाहिजे. काय कुठे माराबरी असं म्हणतो की ईश्वरानं माझ्या हातून काय केली, एवढी गोष्ट जरा चुकीची करून घेतली, चांगली केली तर म्हणणार भगवंताने माझ्या हातानं आश्रम तयार करून घेतला, माझ्या हातानं सत्ता घेतली, असं म्हणायला पाहिजे आपण. तसं नाही म्हणणार. चुकीची गोष्ट झाल्यानंतर म्हणतो माझ्या हातात देवाने ही एवढी चुकीची गोष्ट, होय. बाग चांगला आणला तर त्याचं टेक्निक म्हणजे टेक्निक आहे बाबा. ते टेक्निक मलाच माहिती फक्त. आणि पांगला ना देवाने. त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, सगळं देवावर ठेवा, फार सोपं. उपदृष्टा आत्मा कसा आहे. आता हा द्रष्टा आणि दुसरा शब्द आलेला उपद्रष्टा. उपद्रष्टा शब्दाचा अर्थ आहे स्वरूपभूत द्रष्टा. कोणता द्रष्टा, आणि पहिला द्रष्टा शब्द आहे त्रिपुटीतील दृष्टा. कोणता, त्रिपुटीतील. दृश्य समोर आलं की मागे अंतःकरण विशिष्ट चैतन्यालाच काय नाव येते, दृष्टा. हा नियमच आहे. दृश्य दिसलं त्याला, तसं काय दिसलं त्याला, दृश्य दिसलं खाली मागं नाव कोणतं त्याला, म्हणजे. आणि पुन्हा आपण त्याला पाहिलं त्याला म्हणायचं दर्शन. जी बघण्याची क्रिया त्याला काय म्हणायचं, दर्शन. मग काय झालं, दृश्य द्रष्टा. दृश्यच नाही दिसलं. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा बस. स्वरूपभूत द्रष्टा. दृश्य सत्यत्वानं दिसलं, त्या ठिकाणी तो परोक्ष ज्ञान झालं, पण तरी सुद्धा त्याला दृश्य दिसूनच राहिलं, द्रष्टा. आणि अपरोक्ष अनुभूती आली, जगाकडे पाहून राहिला. आता काय आहे तो उपद्रष्टा. उप म्हणजे जवळ, आणि जवळ बसून पाहणारा, त्याचं नाव काय आहे, उपद्रष्टा. म्हणजे द्रष्ट्याच्याही जवळ, कोणाच्या, अंतःकरण विशेषणानं युक्त विशिष्ट जो जीव, तो जीव, हे सगळे धर्म जीवाचेच आहे. म्हणजे त्याच्यातच आत कप्पा आहे हा. मी जसं तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली होती, मला कळत नाही हे सुद्धा काय आहे, कळणंच आहे. मला कळत नाही हे सुद्धा काय आहे. तसं मी या सगळ्याला पाहतो हे सुद्धा काय आहे, हे ज्याला कळतं तो द्रष्टा, तो उपद्रष्टा. तो कोणता द्रष्टा म्हणायचं तिथं, म्हणजे जवळ बसणार, ते काहीच करत नाही, ते आपलं बसलेले. म्हणजे एक द्रष्टा आणि एक उपद्रष्टा. आता बघा तुम्ही, आता हे जे मोठमोठे हे असतात ना, तर काही लोक नुसते बसलेले असतात. काही आता जी सत्ता असते ना, ते उपद्रष्टे. चला, उपदृष्टा
उपदृष्ट आत्मा कसा आहे? उत्तर, जसे यज्ञशाळेत यज्ञाचे काम करणारे 15 ऋत्विज असतात, 16वा यजमान, 17वी यजमान पत्नी व 18वा उपदृष्टा म्हणजे जवळ बसून नुसते पाहणार. हे बघा, आता यज्ञ करायचा असेल किंवा आपण आता बघा एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे जर करायची असेल तर तिथं आपण हे ऋत्विज अर्थात ब्राह्मण लावतो. आता ते ब्राह्मण लावित असताना त्याला काही विशिष्ट त्या ठिकाणी संख्या असायला पाहिजे. आता तसं नाही. आता काय काय करावं काही कळालं मला की हे परमार्थात असू द्या, तुम्ही कर्मकांडात असू द्या, उपासना कांडात असू द्या, त्यांनी असं ठरविलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचं ग्राहक जाऊ द्यायचं नाही. हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना, प्रवृत्ती क्षेत्रामध्ये काम करीत असताना लोकांनी त्याच्या सीमारेषा ठरवून घ्यायला पाहिजे. खरं सांगा, ज्यांनी श्रीमद भागवताचा अभ्यास केलेला आहे, ती भागवत म्हणजे भागवत. आता असे अनेक नावे सांगता येईल, परंतु खरंच ज्यांनी अख्खा भारत आणि अख्ख्या जगामध्ये वैकुंठवासी डोंगरे महाराजजी श्रीमद भागवतच मुरारी बापू सत्य, रामायण दुसरा विषयच नाही त्यांचा, रामायणच. पण आता खालचे काही लोक असे झाले रामायण सांगणार, रामायण परफेक्ट त्यांचं. गावातल्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला भागवत पाहिजे. काय खायला मग ते म्हणजे भागवत सांगतो मी. अरे बाबा, तुला रामायण येतं ना, भागवत कशाला सांगतो? पण त्याला माहिती आहे आपण जर भागवत नाही सांगतो दुसरा भागवत ह्या गावामध्ये येतो. तसं नको. खरं सांगतो बरोबर, आपल्याला जे येतं ते सांगायचं. आपल्या अंतःकरणाला ज्याची रुची आहे त्याच्यात हे अन्नाला यायला माहिती मी किती रामायण सांगितलं, रामायण सुंदर पाहिजे सांगू शकतो, पण ते रुचत नाही आपल्याला. काय ते आपल्याला आवडत नाही, अंतःकरण त्याला ग्वाही देत नाही. किंवा हे तू सांग, हा हे आपल्याला किती दिवस सांगायला हवं तुम्ही, आपण हे आपल्याला काय की आपल्याला आवड आहे. विषय काय झाला, आज तसंच झालं. प्राणप्रतिष्ठा करायची आणि मग जर आपण एखाद्या देवबाप्पाकडे गेलो तर त्याला विचारलं की बाबा आम्हाला प्राणप्रतिष्ठा करायची किती ब्राह्मण लागते, ते म्हणते तू मला किती लागते सांगा. असं नाही करायला पाहिजे त्यांनी. मला या प्राणप्रतिष्ठेला एवढे ऋत्विज पाहिजेत हेच सांगायला पाहिजे. असं आहे का नाही? असं त्यांनी सांगायला पाहिजे. हा सिद्धांत आहे की तुम्हाला हे कर्मकांड करायचं असेल त्याला एवढे ऋत्विज. आता तसं राहिलं नाही. त्यांनी मुद्दाम यज्ञशाळेमध्ये 15 ऋत्विज असतातच पाहिजेच असं ते सांगितलं. त्यांनी काही उगीच लिहिलं नाही. पंडित पितांबरी दास यांनी ते कर्मकांडाचा अभ्यास करून किती असतात ब्राह्मण तिथे? 15. 16वा यजमान जो यज्ञ करतो तो त्याला काय म्हणायचं? यजमान, तो 16वा. 17वा कोण असतं? यजमान पत्नी, म्हणजे ते दोघे जण ते असतात. आता 18वा उपद्रष्टा म्हणजे जवळ बसून नुसते पाहणारा. तर जवळ बसून काय असतं की म्हणून हे जे हे करतात ना ते काय त्याला मला काय म्हणता येणार नाही, त्या विटाचं वगैरे बांधतात नाही तर ते त्या अनुषंगाने बांधतात. ते त्यांच्यातलं काही ते नियम असेल तो नियम आपल्याला माहीत नाही. पण हे असं त्यांचं बांधण्याचं स्थळ यजमान कुठे, हे कुठे, काय कुठे, ते उपद्रष्टा म्हणजे तो एक नुसता कसा असतो की जवळ बसून पाहणारा. सोप्या भाषेत बोलू का, मुख्य जो काही मनुष्य असतो तो काय करतो, हे जे सगळं घेतलेलं असतं कर्मकांड करायला, तो नुसता जवळ बसून काय करतो, तो पाहतो. आता आपण जालन्यावरनं पुण्यावरनं काही लोक आणू शकत नाही यातनी, पण आपल्या जवळचं जर कोणी एखादा असेल, समजा आपल्या जवळचं कोणी एखादा असेल ऋत्विज म्हणजे ब्राह्मण, त्याच्याकडे आपण हे सांगतो बा तुम्ही हे सगळं करून घ्या. तो सांगतो काय हरकत नाही, मी आणतो. तू कुठून आणू? तू मुंबईहून आणून, पुण्याहून आणून, की म्हणजे औरंगाबादहून आणून का जालन्यावरून आणून. तो कर्मकांड होईपर्यंत तिथेच असतो. तो उपद्रष्टा तो काय करतो, हे नुसतं बसून नव्हतं. तो हे सगळं करणारे वेगळे 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 कामं करतात, तो तिथे बसलेला. जवळ बसून नुसते पाहणारा हा काही कार्य करीत नाही. तसेच स्थूल देहरूप यज्ञशाळेत 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय व पंचप्राण हे 15 ऋत्विज, 16वा मनरूप यजमान, 17वी बुद्धिरूप यजमान पत्नी
व 18वा हे सर्व आपापल्या विषयाचे ग्रहण स्वीकार करणे रूप भोगमय यज्ञाचे कार्य करीत आहेत. या सर्वांच्या समीपवर्ती जाणारा आत्मा 18वा उपद्रष्टा आहे. हे बघा आता किती सुंदर त्याने ही यज्ञशाळा. शरीर म्हणजे काय आहे की यज्ञशाळा. आणि म्हणून म्हटलं ना काय, वदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता जीवन करी जीवित्वा अन्न हे आणि उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञशाळा आहे माऊली. आणि यज्ञशाळेमध्ये काय होत असतं, यज्ञिक कर्मच होत असतं. यज्ञशाळेमध्ये दुसरे काय म्हणजे काय चालत म्हणजे पत्ती, यज्ञशाळेत पत्ती घेत असतात का नाही. यज्ञशाळा, या यज्ञशाळेमध्ये काही टाकायचं नाही, काहीच नाही टाकायचं. मद्य नाही, मांस नाही, सोडून द्या. बिडी नाही, सिगारेट नाही, तंबाखू काही नाही, काही नाही. ही यज्ञशाळा आहे. आता याच्यामध्ये पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण आणि ब्राह्मणच आहे. हे खरं ब्राह्मण आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण. ते ब्राह्मण जसे मंत्र वगैरे म्हणतात आणि त्या यजमानाला त्या क्रिया करायला लावतात, तसं हे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण. तुम्ही 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 लोक आहे ना पांडुरंग महाराज डेअरिंग करीना. कीर्तनामध्ये हे सांगायचं काय करीना, तुम्ही डेअरिंग करीना. तुमच्याकडे भाव आहे, पण काय झालं की तुमच्या अजून थोडं वाटतं नाही माझं उठलं तर काय करा. किती सुंदर चिंतन मांडलेले यांनी. तुमचं अर्धा तास चिंतन याच्यावरती होते माऊली. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण सारखे काम करतात. काय करतात ब्राह्मण, काय करतात सारखा मंत्रोच्चार करतात. काय करतात ब्राह्मणाने, काय करायला पाहिजे मंत्राचाच उच्चार करायला पाहिजे. तसं या इंद्रियाने विहित विषयाचं सेवन करायला पाहिजे. कशाचं, वेदाने शास्त्राने प्रतिपादन केलेले जे विहित विषय आहेत. पंच ज्ञानेंद्रियाने काय करायचं, विहित विषय. पंचकर्मेंद्रियाने विहित विषय. पंचप्राण हा तर सुरूच आहे. हा, आणि मन यजमान आहे. हे यज्ञ कोणासाठी, हा मन म्हणजे लिंग. कधीपासून आहे, हा फार पूर्वीचा आहे. यजमान आहे. आणि बुद्धी यजमान पत्नी. बुद्धी ही त्याची कोण आहे, पत्नी. आणि तिथे शेजारीच बसलेला हा कोण आहे, उपद्रष्टा 18वा. हे सर्व आपापल्या विषयाचे ग्रहण रूप भोगमय यज्ञाचे कार्य करीत आहेत. या सर्वांच्या समीपवर्ती जाणारा आत्मा 18वा उपद्रष्टा आहे. हे इथे बसलेले असेल कोण, उपद्रष्टी म्हणजे उपद्रष्टा. आणि डोळ्याने रूप बघायचं, कानाने शब्द ऐकायचा. आपापल्या इंद्रियाचे हे सर्व काय करू राहिले, भोग आहुत्या घालून राहिले. पहा हे बघा, यो भुंगतेस तेने यो असा. आपण नुसतं जर जेवण केलं, देवाला नैवेद्य वगैरे जर दाखवायला नाही, चोर म्हटले. श्रीकृष्ण भगवान गीतेत काय म्हटले त्याला, तो अन्न नाही सेवन करीत. अहम वैश्वानर भूत्वा प्राणाम देमाश्रिता प्राणापन समायुक्त पचनमेन चतुर्विधम. हे म्हणायला पाहिजे त्याने. यज्ञ शिष्टाशी संतो मुच्यते असे मंत्र वगैरे म्हणायला पाहिजे. पण पंच ज्ञानेंद्रियाने शब्दस्पर्शादी विषयाचं ग्रहण, पंचकर्मेंद्रियाने शुद्धाधिकाचं ग्रहण, पंचप्राण आपापल्या कामाचं ग्रहण, हे सगळं करतं का नाही, चालतं का नाही, सर्व चालतं. मन राजा आहे, यजमानी मन. हे बघा फार सुंदर रूप केले यांनी. ते कुंड ब्राह्मण बांधतात. एवढंच नव्हे, मंत्र कोण म्हणतात, ब्राह्मण म्हणतात. त्या काड्या वगैरे जे आत काही लागतं पेटायला, ते कोण लावतात, ते समजा ब्राह्मण, ते मालक. पण हे सगळं झाल्यानंतर यज्ञाचं पुण्य कोणाला लागतं, यजमानाला. म्हणजे यज्ञामध्ये जवळजवळ हे जे पूर्ण कर्मकांड आहे हे ब्राह्मण करतात. पुण्य निर्माण होण्यासाठी कर्मकांड जे आहे ते कोण करतंय, ब्राह्मण करतात. अग्नीच जर नसेल त्याच्यात काही पुण्य होणार नाही. आणि पुण्य त्या अग्नीला लागत नाही, पुण्य त्या ब्राह्मणालाही घ्यायला लागत नाही. पुण्य कोणाला गेला मिळतंय, एखाद्या ब्राह्मणाला पुण्य मिळायला पाहिजे त्याच्यात नाही. त्या अग्नीला पुण्य मिळते नाही, कोणाला मिळतं, ते यजमानाला. तसं हे सर्व इंद्रिय आपापलं कर्म करतात. आणि हे सुख दुःख पाप पुण्य हे कोणाला लागतं, यजमान. यजमान म्हणजे कोण, मन.
याला आणि याला लागल्यामुळे याच्या बायकोला का ते आपसुकच भोगावं लागतं, बुद्धीला भोगावं लागतं की नाही? हा अहो यानं चुकीचं काम केलं तर लोक म्हणते अरे तू वकील आहे ना मूर्खा, वकील म्हणजे बुद्धी, तुला कळतंय का? महाराज आहे ना तुम्ही, महाराज आहे तर तुम्ही बुद्धिवान आहात आणि तुम्ही बुद्धिवान असून चुकीचं काम केलं, पण ते यजमान हुकलं ना, चुकलंय पण त्याच्यामध्ये यजमान चुकलंय. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण हे ब्राह्मण आहेत, मन यजमान आहेत, बुद्धी पत्नी आहे आणि तुम्ही खरे कोण याच्यात? उपद्रष्टे. काय सगळ्यांची गंमत पाहिजे, काय काय चाललं, मन काय करते, बुद्धी काय करते. आता तुम्हाला कळत नाही बुद्धी काय करते. अगं मा थांब म्हणायला पाहिजे, जाऊ नको तिकडे म्हणायला पाहिजे बाबा थांब रे बाबा, असं असं त्याला काय करायचं. हा वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, त्याला सांगायचं अरे थांब बाबा थांब, पहा त्या रावणा इंद्री पडली बघेच्या, ते असं क्षेप का भंग तू त्या मनाला सांगायला. हे आपण कोण आहे? त्याचे उपद्रष्टे आहोत, जवळ बसणारे आहोत. प्रश्न 152. आत्मा एक कसा? याचा विचार द्या. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव